आज एकनाथ शिंदे सभा झाली महायुतीची इथं मूठ बसली काय सांगाल? आजच्या सटा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब सटाणा शहरात प्रचारार्थी आले होते। सभेच्या माध्यमातून लोकांचं आजच्या परिवर्तनासाठी किती मोठं पाठबळ आहे हे आपण निश्चितच या सभेच्या माध्यमातून बघितलंच असेल। आणि नगर विकास खातच हे आमच्या साहेबांकडे ऑलरेडी या शहरासाठी आज ज्या घोषणा होत आहेत की पुन्हा पाणी पुरवठा योजना असेल, विविध कामकाज जे लोकांकडून सांगितलं जातंय तो सगळा निधी हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच या शहरासाठी दिलेला होता। परंतु त्यांची भावना एकच होती की या सटाणा शहरातील सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला पाण्यापासून वंचित राहता कामा नये। परंतु निधी दिल्यानंतर त्या निधीचं राजकारण करत 7 वर्ष ती योजना आज पण रेंगाळत राहते। आज सुद्धा कोणत्याच घरात पाण्याचा पुरवठा हा सुरळीत पद्धतीने होत नाही। स्वच्छ पाणी आज सुद्धा सटाणा शहरातील जनतेला मिळत नाही। तरी पण ह्या निवडणुकीमध्ये जो मुद्दा चालतोय की पुन्हा पाणी पुरवठा योजना, तर मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ही खऱ्या अर्थाने एक भ्रष्टाचारित योजना झाली असून हिच्या माध्यमातून कोणत्याच गोरगरीब जनतेला किंवा सर्वसामान्य जनतेला पाण्याचा पुरवठा सटाणा शहरात होत नाही। आज साहेबांनी शब्द दिला की पुन्हा पाणी पुरवठा योजनेसाठी जो काही मागचा गोंधळ झालाय त्या गोंधळात जो एक्स्ट्रा निधी लागतोय तो निधी साहेबांच्या वतीने लवकरच जसंच आमचं शिवसेना पक्षाचं इथे पूर्ण मंडळ येईल त्यानंतर साहेब उर्वरित निधी देणार आहेत। थेट लढा आपण एकमेकांसमोर भाजप विरुद्ध शिवसेना असेल, भाजप विरुद्ध शिवसेना हो असं भाजप पक्ष हा विषय नसून विचार हा महत्वाचा असणार आहे। सटाणा शहरातील विकास हा मुद्दा खरा या निवडणुकीमधला असणार आहे। विकास 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 विकासवारी ह्या विषयाने निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवल्या जाते, पण खऱ्या अर्थाने सटाणा शहरातील जी सर्वसामान्य जनता आहे ती निश्चितपणे आपणही बघू शकतात की विकासापासून वंचित आहे।